आणि ह्या पाण्याचा इतका वास येतो का अक्षरशः आम्हाला इथे फुलं तोडायला थांबू सुद्धा वाटत नाही. पण ही सगळ्याकडे तरपडून मासे मेलेत. ते घाण वास येते लहान लहान लेकरं आजारी पडतात. ह्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आतापर्यंत कोण चौकशी करायला येत नाही, काही नाही. शेततळ्यातले मासे जे आहे ना, ते मेले आणि त्यांना बाहेर पडता आलं नाही. अक्षरशः सडून गेले त्याच्यात. वास येते लहान लहान लेकरं आजारी पडतात. मी सुद्धा आजारी झालो. लई दिवस झालं पाणी चालू झाले वास घाण येते. येऊ सुद्धा वस्तू वाटत नाही. सगळं खरं आहे पण काय ते याच्यावर काय होत नाही. ते लहान लहान लेकरं बी व्हायचंय मध्ये वार त्याच्यावर त्यांनी बघितलं नाही काय. बरं 200-250 लोक राहतात. 200-250 लोकांना ह्याचा त्रास आहे, तरच आहे वास येतोय. वास येते. ती एकादशी आदली जी घाण पाणी आलं इथं त्याच्यामुळे मासे वगैरे मेले आणि इतका वास सुटला त्या माशाचा ह्याचा बरं. त्याचा हे अक्षरशः उभं सुद्धा वाटत नाही. बरं. आम्हाला रोज इथं फुलं वगैरे तोडायची असते ती. बरं. त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय. ह्याच्या अगोदर बी ती एकदा लहान मुलं आमचं वारलं होतं तिकडं. त्यावेळेला काय म्हणलं ते अंडरग्राऊंड करून घेऊ म्हणले. बरं. ह्याला जवळजवळ 1.5 वर्ष होत आले. बरं. 1.5-2 वर्ष झाली. बरं. आता परवा आम्ही साहेबाला बोललो हा. ते स्वच्छतेला आलते एकदा. हा. ते म्हणले 6 महिन्यामध्ये 6 महिन्यानंतर तुमचं अंडरग्राऊंड होईल म्हणले. नळ्या वगैरे तर आलेत तिथं. खूप असा कवा होते काय नदीला ती जाते डायरेक्ट नदीलाच पाणी भेटतंय खाली. हे आणि ती खालची गावं तर काय ती प्यायला पाणी वापरतात काय काय. बरं. म्हणजे आता करून न केल्यासारखंच झालंय सगळं. आणि ह्या पाण्याचा इतका वास येतो का अक्षरशः आम्हाला इथे फुलं तोडायला थांबू सुद्धा वाटत नाही. बरं. पण एक मजबूर असल्यामुळे आम्हाला हे तोडावंच लागतं. बरं. आणि ह्या वातावरणानं काय होतं, इन्फेक्शन झाल्यामुळे आजारी पडतो आम्ही. ह्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आतापर्यंत कोण चौकशी करायला येत नाही, काही नाही. जवळजवळ 10-12 दिवस झाले पाणी दूषित आहे आणि ह्या पाण्यामुळे सगळं ह्या म्हणजे शेततळ्यातले मासे जे आहे ना, ते मेले आणि त्यांना बाहेर पडता आलं नाही. अक्षरशः सडून गेले त्याच्यात. त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी काढलेला बरं. आहे. पण आतापर्यंत फक्त तुम्हीच इथं चौकशीला आले, कोण नाही आलं. हे पाणी जसं म्हणजे हे जलशुद्धीकरण झालं ना तसं पाणी पण फिल्टर होऊन सोडत होते. आता ह्या 8-10 दिवसात तर कसलंच पाणी फिल्टर होत आणि दिवसातून एकदा तरी त्यांनी घाण पाणी सोडतात बरं. डेली. बरं. एका टायमिंग मध्ये तर आहेच. काय शुद्ध जे पाणी आहे ना त्याच्यात त्यांनी घाण पाणी सोडूनच देतात नंतर. पण ही सगळ्याकडे तरपडून मासे मेलेत. आम्ही सगळे ते मासे का तर पाणी छान राहतंय म्हणून सोडलेली होती. बरं. ती सगळी मासे मेलेत. आता मासे मरतात म्हणले उद्या माणसे मरू शकतात या पाण्यानं. मग मरणारच की, काही शक्यच नाही. आता वातावरण असं असल्यामुळे हे काही सगळे आजारी पडतात पटापटा. बरं. आता थंडी ताप सगळ्यांनाच आहे की.